श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा आपल्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. 13 फेब्रुवारी येत्या गुरुवारी येत आहे गुरुप्रतिपदा. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खूप छान असा हा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुप्रतिपदा दिवस कसं साजरी करायचं, पूजा काय करायची, सेवा काय करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा याबद्दल माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही गुरुप्रतिपदा दिवस साजरी केलात, सेवा केलात, तर नक्की तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी, दुःख जे आहेत ते दूर होतील. आपल्या दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. बघा, गुरुवारी 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा दिवस आहे. खूप प्रभावी हा दिवस आहे. बघा, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गुरुप्रतिपदा दिवस आपण साजरा करतो. आपल्या सगळ्या दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, गुरुप्रतिपदा म्हणजे दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज. बघा, सर्वात पहिला तुम्हाला गुरुप्रतिपदा दिवशी काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर घर वगैरे अंघोळ करायची आहे. त्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने. त्यानंतर तुम्हाला जमलं तर तुम्ही छोटीशी का होईना रांगोळी काढा. त्यानंतर गुरुवार आहे तर तुम्हाला उंबरड्याला छान हळदीचं लेपन करा. उंबरड्याला हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करा. धूप दीप दाखवून उंबरड्याची पूजा करा. त्यानंतर बघा, तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते सांगते. तुम्ही एका पाटावर तुमच्याकडे नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा, किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा, किंवा स्वामी समर्थ महाराजांचा असेल तर ते ठेवा, मूर्ती किंवा फोटो. त्यानंतर तुम्हाला फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचे. मूर्ती असेल तर तुम्हाला छान अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना अष्टगंध लावायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप दीप दाखवायचे. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. तुम्हाला त्या दिवशी पहिला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नरसिंह सरस्वती महाराजांची आरती करायची आहे. तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा, तुम्हाला सेवा काय करायचं ते सांगते. ह्या दिवशी तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. श्री स्वामी समर्थांचे 11 माळ जप करा. तुम्हाला 11 माळ नाही जमत, ऑफिस आहे, काम आहे, नाही शक्य, तर 1 माळ तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं 1 माळ जप करा. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचा 51 आणि 52 अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. सकाळी वाचा, दुपारी वाचा किंवा संध्याकाळी वाचा चालेल, पण दुपारी 12 ते 12:30च्या मध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे, कारण त्यावेळी दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतं. आणि 51वा अध्याय आणि 52वा अध्याय तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळून जाईल. तुम्ही यूट्यूबला लावून शांत मनाने बसून यूट्यूबमध्ये बघून तुम्ही वाचलात तरीही चालेल. तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ असला तर त्यातून तुम्ही वाचलात तरीही चालेल. ग्रंथ तुम्हाला पाटावर ठेवून ग्रंथाची पूजा करून नंतर तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा घरात कोणीही करू शकतो, असं नाही की फक्त स्त्रियांनीच केलं पाहिजे. स्त्री, पुरुष किंवा मुलगा मुलगी कोणी करू शकतो. बघा, सकाळी तुम्हाला जर नैवेद्य बनवायला शक्य नसेल आणि तुम्हाला सकाळी सेवा करायची असेल तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवून सेवेला सुरुवात करू शकता, आरती वगैरे करू शकता. त्यानंतर दुपारी जेव्हा जेवणाची वेळ होते 12 वाजता, तुम्ही 12 किंवा 1 वाजता जेव्हा तुम्ही स्वयंपाक कराल तेव्हा तुम्हाला काय नैवेद्य दाखवायचं आहे? बघा, सर्व काही बनवलं पाहिजे असं काय नाही आहे. साधं सोपं वरण भात, घेवड्याची भाजी, चपाती आणि त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे. म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा शेवाई, तुम्हाला जे गोडाचं पदार्थ बनवणं शक्य असेल ते तुम्ही बनवू शकता. तुम्ही खीर करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही गोडाचं नैवेद्य करा. त्यानंतर तुम्हाला 6 नैवेद्य करायचे आहेत. 6 नैवेद्य तुम्हाला तयार करायचे आहे. 6 नैवेद्य कोणासाठी? बघा, पहिला तुमच्या कुलदेवीसाठी. पहिला नैवेद्य तुमच्या कुलदेवीसाठी.
दुसरा नैवेद्य श्री नारायणासाठी, तिसरा दत्तात्रेय भगवानासाठी, चौथा नरसिंह सरस्वती महाराजांसाठी, पाचवा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि सहावा भगवती गायत्री मातासाठी. बघा तुम्ही छोटी छोटी वाटी घेऊ शकता, छोटी छोटी पुरीच्या साईजच्या तुम्ही पोळ्या बनवू शकता, थोडा भात, वरण, थोडी भाजी अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. किंवा तुम्ही एकाच ताटामध्ये असे 6 वेगळे वेगळे नैवेद्य ठेवू शकता. त्यानंतर प्रत्येक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा नैवेद्य देवासमोर दाखवायचा आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर परत तुम्हाला आरती करायची आहे. पहिला गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे, त्यानंतर दत्त महाराजांची, त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची आणि त्यानंतर तुम्हाला नरसिंह सरस्वती महाराजांची घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला आरती करायची आहे आणि सेवा तुम्ही नक्की करा. त्यानंतर हे झालं सकाळचं. संध्याकाळी परत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं. संध्याकाळी तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकता. बघा अगदी 1-2 किंवा थोडंसं बेसन टाकून तूप टाकून तुम्ही असे 2-3 लाडू होतील एवढं बनवलं तरीही चालेल. आजकाल बघा मार्केटमध्ये पण सर्व रेडीमेड वस्तू भेटतात, पण घरी बनवलं तर अतिउत्तम. बघा जास्त वेळ नाही लागणार. थोडंसं बेसन भाजायला, म्हणजे आपण जेव्हा क्वांटिटीमध्ये बनवतो तर खरंच बेसन भाजायला खूप वेळ लागतो, पण अगदी थोडं म्हणजे 2 किंवा 3 किंवा 5 लाडू होतील. छोटे छोटे तुम्ही लाडू बनवलं तरीही चालेल. बघा तुम्ही ही सेवा नक्की करा. पूजा मांडायचीच आहे असं काही कंपल्सरी नाही आहे, पण बघा पूजा मांडल्यानंतर आपल्याला सुद्धा थोडं प्रसन्न वाटतं. तुम्ही देवघरात आपले स्वामी महाराज आहेत तिथेच तुम्ही स्वच्छ अभिषेक करून तुम्ही महाराजांना त्यांच्या स्थानावरती ठेवून अष्टगंध फूल अर्पण करून तुम्ही सेवा करू शकता, धूपदीप दाखवून. पण जेव्हा आपण मांडणी करतो ना तेव्हा थोडं वेगळंच वातावरण असतं आपल्या घरचं सुद्धा. तर जमलं तर तुम्ही मांडणी करा, नाही तर देवघराच्या म्हणजे आपल्या देवाऱ्यासमोर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा तुमच्या आयुष्यात खरंच खूप दुःख असेल, काही अडीअडचणी असतील, संकटात असेल, खरंच तुम्हाला महाराज ह्यातून बाहेर काढतील. तुम्ही न विसरता ही सेवा करा. गुरुचरित्राचा 51वा अध्याय आणि 52वा अध्याय न विसरता तुम्ही वाचा आणि ही सेवा अगदी शांत मनाने मनापासून करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.